अरे हुडक की लवकर टिकल्याचं पाकिट हे तर मम्मीचे राजे आलेत. अगं मग मार्काचा विषय नाही लागला शिपून उडकले मी अख्खं बघते कशाला त्याचं चांगलं तर दिसलं पाहिजे ते फुल. दर नवीन क्लच आलाय उद्घाटन करतात नवीन क्लच. झालं मैत्रिणींनो एका दिवसातून तुम्हाला चष्म्यातून दिसत असेल. काय सांगायचं तुम्हाला दाजी आल्यात माझं. दाजी म्हणजे माझ्या आत्या आहेत ना भिगवणच्या माझ्या आत्याचा मुलगा आलाय सारखं पळत म्हणून. कुठं जायचंय? पुष्पाटू बघायला चाललोय मी. मला ना मैत्रिणीनं सक्क 12 दाजी येतं. किती सक्क मला सख्या 6 आत्या त्या आणि सक्क 12 दाजी येतं. त्यातलं माझं सगळ्यात बारकं दाजी आल्या त्या विशाल दाजी. सगळ्यात लहान आहेत ते आमच्या सगळ्या अख्ख्या म्हणजे माझ्या आत्यांच्या मुली आत्यांची मुलं आम्ही म्हणजे आम्ही भावांच्यात पण विशाल दाजी मला वाटतं आमचं बारकंच आहेत. तर चला दाखवते. आलं गणेशला घेऊन आलं मला म्हणलं वहिनी चला तुम्ही पण. मग म्हणलं चालले. आता दाजीनं ह्यांना फोन केलता. लिपस्टिकच लय झाली. चला तुम्हाला दाखवते. कधी लय दिवसात आलं ते तर दुकानावरती असल्यावरती गाठ पडायची. कामाचं व्याप असायचं मागं. एवढ्या लांब आले दाजीन दाखवायचं नाही म्हणल्यावर काय विशेष आहे का? काय म्हणताय मग? लय दिवसात ना आलेत आहे ना पहिल्यांदाच. हा त्यांचं हाराच आहे भिगवणला. संगीता काजडचीच आहे माझ्या माहेरचीच आहे. आणि ही आमच्या दाजींची 2 बाळ. आता निघालोय आम्ही. नानीला आणि ताईला सुट्टी झाली. दाजी आलं. कसं वाटलं व? एकदम बेस्ट. छान आहे ना. मसाल्याचं ह्याचं चांगलं आहे का सगळं बरं वाटतं. आणि लय लहान आहे माझ्यापेक्षा. किती लहान आहे तुम्ही? 10 वर्षांनी लहान असतं. 10 वर्षांनी लहान असते ना. आता आम्ही चाललोय पुष्पाटू बघायला. पण तुम्हाला थँक्यू बरं का. तुमच्यामुळं आम्हाला पण लगेच जायला मिळलं. कारण का गणेशला चालवलं होतं. मला म्हणलं वहिनी मी सोडवायला येतो त्यांना पोरांना. मग पोरं काही येईना. ती पोरं म्हणायची मम्मी तू गेली तर आम्ही येऊ. मग आता चाललोय. आणि ह्यांचं ऐकलं त्यांनी पण. हा काय म्हणता बाकीचं? सगळे व्हिडिओ बघते तर माझं. सकाळच बघितलं रत्नागिरीला जाताना. हा ताई ना रत्नागिरीला चालल्या होत्या त्या ताई साहेबांचा. तर चला आता आम्ही निघालोय पुढं. प्रतीक्षा ही तर चीन आली तर ती गाडीवाली ना. ही आमची बारामती आणि ही आमच्या बारामतीतलं MIDC तर रिलायन्स डिजिटल मॉल. छान आहे ना दाजी बारामती. सूरज का मला म्हणलं मालपाशी आल्यावर मला फोन कर. मी फोन केला त्याला म्हणलं मालपाशी आणि इथं आलं म्हणतो तिकीट राजूरांकडे दिलं मी. चला चला. पोरं कुठे गेली व? अगं आता तू दिसली. इथं पोरांना खेळायला पण आहे. पिक्चर हुकम. चल चल दादा चल दादा. दुसऱ्या मजल्यावर आहे का तिसऱ्या?
ओके तर ना हेअरकट सगळ्यात भारी असतो, पण आधी घर नंबर लावावा लागतो. होय. मी नाही कधी करत, कारण का मला वाढवायचे बाया. इकडे त्यांना मैत्रिणींनो पुष्पा दावा आणलाय. पुष्पा बघितलं का नाही? मग हे आमचा पुष्पा आहे ना, काम करेल माझ्यासाठी सगळं. ती पुष्पा पिक्चर मध्ये पहिला जुना ना, ती पुष्पा काय काय करतं बायकोसाठी. सीएम बनतं, सीएम विकत घेतं, लाकडं इतकं चांदण्याची. पुष्पा काय काय ऐकतोय बघू की आपण. पुष्पाला कामालाच लावते हर्बल पेस्ट. पुष्पाचं का नाही गोड बोलून तिकीट काढलं मैत्रिणीनं. पुष्पा इथं आणून बसावलाय. आता काय 3 तास वाया जाणार. नीट बघायचं डोळं काय घेता येते का बघू. हा चांगलं घेऊ, बाकीचं सोडून देऊ. हा मैत्रिणी पिक्चर संपल्यावर सांगते तुम्हाला पुढे. एंट्री बघत. हा आता लागला. आता निघालो घरी, झाला पिक्चर बघून. आणि दाजी आम्ही जातो घरी आता. शिल्लक लई यावं घरी. घेवडीची भाजी, चपाती, पोळ्या येतं. हा वगैरे गणेश दाजी खरंच काय खात नाही. नाही खाते. चल बा घरी भेटून गेला येतो. अरे तुला डांबरीस आहे ती. बाळ बघ म्हणतात का काय. चला आता तिथे गेल्यावर सांगते तुम्हाला पुष्पा पिक्चर मधली कहाणी. बाय बाय. 11:30 वाजले ते. अक्षरशः हॉटेल बंद झालं हो का. आम्ही गप्पा मारत बसलो. मध्ये बाहेरची लाईट कस काय लागली तीच कळलं नाही मला. लाईटचं बटन चालू केलं का नव्हतं केलं तीच. अगं बाय आतलं बटन बंद होतं. तुम्ही सांगितल्यापासून मैत्रिणींना मी सगळीकडे कुलूप लावून जाते. इथं पण घराला आणि तिकडं पण. कारण का ना विश्वास नाही राहिला कोणावरती. आम्ही घरी नसलो की बरोबर चोऱ्या होत्या ते. आपण म्हणतो कोण नाही काय करत आणि कोण नाही काय घेत, कोण घेते ते. लय लबाडायत सगळे. साजूक आहे एकदम. आतमधल्या कप्पात आहे आतल्या.